वाडा तालुक्यातील दलाल हे शेतकऱ्यांना कसं फसवतात आणि त्याचबरोबर मुंबईवाल्यांना पोलीस अधिकारी कसं पाठीशी घालतात याची अनेक उदाहरणं हे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे खरं तर पोलीस आणि दलाल यांचं संगनमत आहे आणि या संगनमतातून मोठ्या प्रमाणावर शेत जमिनींच्या व्यवहारामध्ये हेराफेरी झालेली आहे. आज माझ्यासोबत वामन नारायण पाटील आणि मनोहर दामोदर पाटील हे आपटी देवळी आपटी वाडा तालुक्यातील येथील दोन्ही शेतकरी आलेले आहेत आणि त्यांची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या मालकीची जमीन दुसऱ्याच डमी माणसाला उभं करून ती विकली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये करोडोंचा व्यवहार झालेला आहे. काका, तुमचं नाव सांगा मला. वामन नारायण पाटील, गाव आपटी. आपटी. हा. तुमचं नाव काय बोलले? मनोहर दामोदर पाटील, आपटी. आपटी. तुमच्या वडिलांची जमीन होती हा. बरोबर. वडिलांची. तुमच्या वडिलांचा जन्म कधीचा होता माहिती तुम्हाला? आता यांच्या वडिलांचं जे निधन झालेले आहे ते 1969 ला निधन झालंय आणि यांच्याच वडिलांच्या जागी एक माणूस उभा केला गेला. हे आता नारायण राम पाटील यांचंच नाव तेच आहेत असं दाखवून एक खरिवली गावाचे एक डमी शेतकरी उभे केले, नारायण रामचंद्र पाटील. खरं तर आपटीचे जे होते ते नारायण राम पाटील, त्यांचं 1969 ला निधन झालंय आणि हे जे डमी आहेत नारायण रामचंद्र पाटील यांचा जन्म 1959 चा आहे. म्हणजे खरं तर कुल कायद्याने ही जमीन जेव्हा त्यांना मिळाली तेव्हा 1963 ला कुल कायद्याने ही नारायण राम पाटील यांच्या नावावर ही जमीन आली. त्यावेळेस हे नारायण रामचंद्र पाटील हे अवघ्या 3 वर्षाचे होते. मात्र तरी सुद्धा तेच नारायण राम पाटील आहेत असं दाखवून स्थानिक दलालांनी एका मुंबईवाल्याला ही जमीन विकली आणि खरेदी खत झालं. त्याच्यानंतर व्यवहार झाले आणि हे जेव्हा यांच्या लक्षात आलं त्यावेळेस पोलीस ठाण्यामध्ये गेले. तुम्ही पोलीस केस केली आणि कोर्टामध्ये गेले. कोर्टामध्ये दावा दाखल केलाय वकिलां थ्रू. वाड्यातील एक प्रसिद्ध वकील आहेत ऍडव्होकेट धनंजय पष्टे, त्यांच्या मार्फत त्यांनी दावा दाखल केलेला आहे आणि त्या दाव्यानुसार जर तुम्ही बघितलं तर किती मोठा फ्रॉड असू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरं तर याच्यामध्ये मुंबईवाल्याची ही फसवणूक आहे. अनेक मुंबईवाल्यांना फसवलं गेलंय. जागा अस्तित्वात नाहीयेत, अगदी खोटे फेरफार केलेत, खोटे सातबारे उभे केलेत. ज्या जमिनी अस्तित्वातच नाहीये त्या मुंबईवाल्यांना विकल्यात. मुंबईवाल्यांकडून करोडो रुपये दलालांनी हडप केलेत. त्यांच्या विरोधात वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होत आहेत. मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई ही दलालांवर होत नाही. जे दलालांना वाड्याचे पोलीस अधिकारी, काही पोलीस उपनिरीक्षक हे पाठीशी घालतात. म्हणजे अनेक प्रकरणांमध्ये ते आपल्याला लक्षात आलेलं आहे. मी शेलटे गावचं जे प्रकरण होतं वाडा तालुक्यात शेलटे गावचं, तेही प्रकरण असंच धूळ खात हे वाडा पोलीस स्टेशनला पडलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळाले 25 लाख, 90 लाख रुपये हे दलालांनी खाल्ले. त्यांनी रिसर वाडा पोलिसांना कंप्लेंट केली. मात्र जबाब नोंदवण्यापलीकडे कुठलंही काम हे वाडा पोलिसांनी केलेलं नाही आणि ते होत असताना आता दुसरं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणामध्ये 1,75,00,000 रुपये हे दलालांनी खाल्लेत. एका डमी माणसाला उभं करून त्याला 25 लाख रुपये दिलेत आणि बरेचसे जे दलाल आहेत ज्याला जमीन विकली होती त्या माणसाने आता ह्या सगळ्या दलालांवर केसेस केलेल्या आहेत. त्याच्या आधी एक FR वाडा पोलीस स्टेशनला दाखल झाला, तो म्हणजे 22/4/2023 ला. आता बरोबर 1 वर्ष उलट झालंय. पोलिसांना याच्यापैकी कोणतेही आरोपी सापडत नाहीत हे विशेष. त्यांच्यावर 420 प्रमाणे गुन्हा दाखल झालेले, बरेचसे कलम लावलेले आहेत आणि हे गुन्हे दाखल जे झाले त्यांची नावं आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय वाडा पोलीस ठाण्यामध्ये. नारायण रामचंद्र पाटील, मलय प्रदीप मेहता, म्हणजे खरं तर मलय प्रदीप मेहता यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. अगदी काल परवाच त्यांचा जामीन अर्ज जो होता अटकपूर्व जामीन तो फेटाळला गेला आणि म्हणून ते प्रकरण आता उघडकीस आलंय. हे जे मलय प्रदीप मेहता आहेत हे मुंबईचे आहेत, म्हणजे घाटकोपरला ते राहतात. त्यांना या दलालांनी सगळ्यांनी घेरलं, बरोबर त्यांच्याकडून पैसे काढले. आता या मलय प्रदीप मेहता यांनीही दलालांवर गुन्हे दाखल केले आहेत. दुसरा आरोपी आहे गिरीश राजाराम भागवे, त्यानंतर सुहास विष्णू पाटील आणि दुय्यम निबंधक वाडा. या 5 लोकांवर
22/4/2023 गुन्हे दाखल झाले होते आणि या गुन्ह्यांमध्ये अजूनही आरोपींना अटक केली नव्हती. आरोपींना अटकपूर्व जामीन घेण्यासाठी पोलिसांनी सहकार्य केलं. मात्र भिवंडी कोर्टाने 23/2/2024 अटकपूर्व जामीन फेटाळले. त्याच्यामध्ये सुहास विष्णू पाटील आणि मलई मेहता या दोघांचे अटकपूर्व जामीन फेटाळलेले आहेत. बाकीचे आरोपी हे फरार दाखवलेले आहेत. म्हणजे खरं तर वाड्याचे दुय्यम निबंधक असतील किंवा इतर आरोपी असतील हे फरार दाखवलेले आहेत. पोलिसांना ते सापडत नाही असं सांगितलं जात आहे. वाडा पोलिसांची सुरुवातीपासूनची जी नीती आहे ती अत्यंत खराब आहे. ती शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. ती मुंबईवाल्यांच्या बरोबर आहे. ती दलालांच्या बरोबर आहे. सातत्याने दलालांना पाठीशी घातलं जात आहे. म्हणजे कशा प्रकारे दलालांना पाठीशी घातलं जात आहे याची अनेक उत्तम उदाहरणं पाहायला मिळतील. वाडा पोलीस ठाण्यामध्ये अशा अनेक केसेस या पेंडिंग आहेत. हे दलाल पोलीस स्टेशन चालवतात का हा मोठा प्रश्न आहे. आणि हे दलाल आणि मुंबईवाले यांच्या या कचाट्यामध्ये अगदीच गरीब आणि प्रामाणिक शेतकरी फसलेले आहेत. म्हणजे जमीन या दोघांची आहे आणि ती जमीन तिसरा डमी शेतकरी उभा करून त्याच्या नावाने त्याला रजिस्टर करायला द्यायला लावून ह्या मलई मेहतांची फसवणूक केलेली आहे. आणि मलई मेहतांनी सुमारे 2 करोड रुपये हे दिल्याचं दिसतंय. आता मलई मेहतांच्या लक्षात आलंय की आपली फसवणूक झालेली आहे. वेगळाच डमी माणूस उभा केलेला आहे. आपल्याला ती जमीन विकली आहे आणि म्हणून त्यानेही काही लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यांनी सुहास विष्णू पाटील यांच्यासह 7 आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या दलालांनी आमची फसवणूक केलेली आहे. खरं तर हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे. सगळे जे पेपर्स आहेत ते या दोन्ही शेतकऱ्यांनी आणून दिलेले आहेत. भिवंडी कोर्टामध्ये याच्या संदर्भातला दावा दाखल आहे. म्हणजे पोलिसांना विनंती आहे की भाड कुठे खायची याला मर्यादा असते. जे गरीब शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावावर तुम्ही जे काही पैशांची लुटमार करता ते अत्यंत घृणास्पद आहे, घातक आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांची जेवढी प्रकरणं पोलीस ठाण्यामध्ये पेंडिंग असतील ती प्रकरणं बाहेर निघाली पाहिजेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. नाहीतर माझ्यासोबत आता हे दोन्ही शेतकरी आलेले आहेत. अशीच असंख्य शेतकरी मंडळी यांना घेऊन वाडा पोलीस ठाण्यासमोर एक आमरण उपोषण शेतकऱ्यांना करावं लागेल. याची दखल घेतली गेली पाहिजे. आता हे जे कोणी आरोपी आहेत यांना गेली 1 वर्षभर पोलीस अटक करत नाहीयेत. अटकपूर्व जामीन घ्यायला त्यांना सवलत देत आहेत. कोर्ट अटकपूर्व जामीन फेटाळत आहे आणि पोलिसांना मात्र आरोपी सापडत नाहीयेत. कारण दलाल पोलीस स्टेशन चालवतात. हे जे कोणाचे पोलीस उपनिरीक्षक असतील, चौकशी अधिकारी असतील यांनी जी दखल घेतली पाहिजे की आपण कोणाच्या इशाऱ्यावर नाचतोय, आपण कोणाला पाठीशी घालतोय. शेतकऱ्यांना पैसे घेऊन लुटणारे, शेतकऱ्यांचे पैसे खाणारे कधीही यशस्वी होत नाहीत. त्यांना तो पैसा कधीही लखलाभ होत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे हे जे प्रकरण आहे नारायण राम पाटील यांच्या नावावरची जमीन जी वामन नारायण पाटील जे आता सोबत बसलेले आहेत हे तक्रार घेऊन मशाल कार्यालयामध्ये आलेले आहेत. त्यांच्या भावाचा मुलगाही माझ्या सोबत आहे. तेही तक्रार घेऊन आलेले आहेत. वाडा पोलिसांना विनंती आहे की या प्रकरणामध्ये आरोपी तात्काळ अटक केले जावेत. अन्यथा आता आंदोलनाशिवाय पर्याय उरणार